नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 9वा धडा आहे त्याचं नाव काय? रीड की हड्डी. काय आहे तिचं नाव? रीड की हड्डी. आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे. कोणता? तिसरा. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. इथे आपण काय पाहणार आहे? शब्दार्थ. काय? शब्दार्थ. हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिला काय आहे? आमदनी म्हणजे आय. मराठीतून उत्पन्न. करीना रीती व्यवहार आणि मराठीतून वांगडुक. काय? वांगडुक. तकल्लुफ शिष्टाचार. मराठीतून पण शिष्टाचार. तख्त लकड़ी की बनी हुई बड़ी चौकी. काय म्हणतात? लकड़ी की बनी हुई बड़ी चौकी. आणि इथे लाकडी पोस्ट. तस्तरी छोटी थाली आणि मराठीतून छोटी प्लेट. बघा, बैजिती अपमान. मराठीतून पण अपमान. बेढक भद्दा. बेढंग विवाहास्पद. काय? विवाहास्पद. तर हे झाले आपला शब्दार्थ. अजून आपण काय बघणार आहे? चला बघूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला काय? संजाल पूर्ण करायचं. इथे काही प्रश्न दिले आहेत जे चौकटीमध्ये आहे. बघा, रामस्वरूप उमा रिश्ते म्हणजे त्यांचा कोणता रिश्ता होता ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला, रामस्वरूप यांचा रिश्ता काय होता उमाबद्दल? पती पत्नी कोण होते? शंकर गोपाल प्रसाद कोण होते? आणि नौकर मालिक कोण होते? तर यांचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. चला बघूया. इथे बघा, पहिला आपण काय लिहिणार आहे? बघा, रामस्वरूप उमा पिता पुत्री म्हणजे वडील आणि मुलगी. पती पत्नी रामस्वरूप आणि प्रेमा. नौकर मालिक रतन रामस्वरूप. शंकर गोपाल प्रसाद पुत्र आणि पिता. तर हे झाले आपल्या उत्तर आणि हे प्रश्न. तर तुम्हाला कुठे लिहायचं शोधून इथे लिहायचं आहे. बघा, हे इथे चौकटी आणि इथे इथे आणि इथे. तर हे सगळं जागा तुम्हाला उत्तरे लिहायचं आहे. अजून बघते. बघा, आता दुसरा प्रश्न काय आहे? कृती पूर्ण कीजिए. व्यावसायिक शिक्षा के नाम. जे व्यावसायिक शिक्षा आहे त्याचं नाव काय आहे? पहिला वकालत आणि दुसरा मेडिकल. पहिला काय आहे? वकालत आणि दुसरा मेडिकल. तर इथे काय लिहायचंय? वकालत आणि इथे मेडिकल. हा दोन लिहायचा आहे. दुसरा, शास्त्रीय संगीत के प्रयुक्त वाद्य के नाम. जे शास्त्रीय संगीत आहे त्या प्रयुक्त वाद्याचं नाव लिहायचं आहे. पहिला आहे हार्मोनियम आणि दुसरा सितार. तर पहिला तुमचा काय आहे? हार्मोनियम आणि दुसरा सितार आहे. तर हे दोन उत्तर आहे. आता तिसरा बघूया. गोपाल प्रसाद की दृष्टि में बहू ऐसी है. गोपाल प्रसाद यांच्या दृष्टीत बहू म्हणजे सूनबाई कशी होणार? असा. पहिला, खूबसूरत हो. दूसरा, लड़कों के जन्म पत्र से लड़की का जन्म पत्र मिलता हो. तीसरा, ज्यादा पढ़ी लिखी ना हो. चौथा, सिलाई पुराई करनी आती है. आणि इथे जन्मपत्र म्हणजे कुंडली. काय? कुंडली. तर हे झालं याचं उत्तर. अजून काय आहे? चला बघूया. बघा, कारण लिखिए म्हणजे कारण लिहा. पहिला, बाप बटे चौकुटे किंवा बाप म्हणजे वडील आणि मुलगा चौका म्हणजे त्यांना कसं आश्चर्य वाटला. बघा उत्तर, बाप बेटे दोनों को उमा की नाक पर सुनहरी रिम वाला चष्मा दिखा. त्याचं नाकवर काय दिसलं? सुनहरी रिम वाला चष्मा. आणि दुसरा, उमा को चश्मा लगा. उसके पिता रामस्वरूप के अनुसार पिछले महीने में उसकी आंखें दुखने लगी थी. त्याचं डोके म्हणजे डोळे म्हणजे त्याचे डोळे दुखत होते म्हणून. तिसरा, रामस्वरूप ने हारमोनियम उठाकर लाने को कहा. उत्तर, रामस्वरूप ने हारमोनियम के जरिए लड़के वालों को दिखाना चाहते थे कि उनकी बेटी को गाना बजाना भी आता है. अजून चौथा, उमा को गुस्सा आया. उमा को गुस्सा आया. राग आला. का राग आला? बघा उत्तर, उमा को देखने आए हुए लड़के वाले नाप तोल करके अर्थात कई सारे प्रश्न करके उसकी व उसके परिवार की बेइज्जती कर रहे थे. त्यातून खूपच असं बातमी झालेली होती की त्यांचा परिवार म्हणजे कुटुंबचा काय झालं? बेइज्जती झाली होती. तेवढं. आता स्वमत म्हणजे अभिव्यक्ती प्रश्न. परिवार द्वारा लड़कियों पर विवाह के लिए दबाव डालना उचित है या अनुचित, इस संदर्भ में अपने विचार लिखिए. बघा,
मेरे अनुसार लड़कियों पर विवाह के लिए दबाव डालना कुछ हद तक अनुचित है। प्रत्येक मनुष्य को स्वतंत्रता से जीने का अधिकार है, चाहे वो लड़का हो या लड़की। इसके बावजूद भी कई परिवार लड़कियों को बोझ समझकर उनकी पढ़ाई बंद करवा देते हैं। कम उम्र में ही उनकी शादी तय कर देते हैं। शादी विवाह जैसे महत्वपूर्ण मामलों में लड़कियों की पसंद नापसंद या उनकी राय जाने बिना ही अपने मतानुसार फैसला कर देते हैं। कई बार लड़की का किसी अयोग्य व्यक्ति के साथ विवाह अर्थात बेमल विवाह कर दिया जाता है। इससे लड़की को मजबूरन अपना संबंध निभाना पड़ता है। इसके विपरीत कई बार परिस्थितियों को ध्यान में रखते हुए अच्छे रिश्ते के मिल जाने पर अपनी लाडली का जीवन संवारने के लिए अभिभावकों को उन पर विवाह के लिए दबाव डालना पडता आहे. इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की सगळा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे सगळ्यांना आपल्या स्वतंत्र जीवनाची स्वतंत्र गोष्टी जे जीवनात आहे ते करायचं आहे आणि लडकी हा अभ्यास नको करू असं तर आहेत म्हणजे मुलगी अभ्यास नको करू असं तर आहेत नाही. जेव्हा लग्न असं असतं त्यातील लडकेचं मत किंवा लडकी यांचं मत म्हणजे मुलगा किंवा मुलगी यांचं मत घेऊ लागेल. कारण त्या दोघांनाही आपला संसार करायचा आहे. तर कधी-कधी असं जातं की चांगला मुलगा भेटतात तर वडील काय करते की चांगल्या मुलासाठी त्यांचा लग्न करतात. तर हे नाही. कारण त्या लोकांनी आपले जीवन जे आहे तर कसा व्यतीत करत आहे की लोकांना दिसण्यासाठी हे जीवन आपला व्यतीत करत आहे. तर असा नाही करायचं असं यांचं मत आहे. तर तुम्हाला असं लिहायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कसा जे आहे समाजातून खूपच असा महत्त्व आहे की जी मुलगी आहे त्यांना कधीही असं विचारत नाही की तुम्ही कोणाशी लग्न करतात, कोणाशी नाही. तर हे बातमी फक्त मुलगीसाठी नाही, मुलगासाठी पण आहे. तुम्ही विचारून घ्या, दोघांना विचारून घ्या की तुम्हाला काय आवडते, काय नाही. कारण की तुम्ही लोकं त्यांचं लग्न ठरवते. पण त्या लग्नात हे सुखी आहेत का? तुम्ही हा विचार नाही करते. हे विचार घेऊया कारण त्यांचं जीवन आहे, त्यांच्या जीवनात तुम्ही कसा हे करते तुम्ही विचारून घ्या. तुमचं पण मत आहे की तुम्ही चांगली मुलगा किंवा मुलगी शोध करायचा आहे. पण हे पण आहेत की तुम्ही त्यांना विचारून घ्या. धन्यवाद.